फाल्गुन कृष्ण तृतीया शके 1551. रात्र गहिरी होती, परंतु एका मातृहृदयात प्रभात उदयास येत होती. माता जिजाऊ प्रार्थनारत. धर्म संस्थापनार्थ एक वीर जन्माला यावा आणि त्या पावन क्षणी दुर्ग दुमदुमला. वारा स्तब्ध झाला. काळालाही जणू थांबावे लागले. जन्म झाला एका तेजोमय बालकाचा. तो केवळ पुत्र नव्हता, तो होता स्वराज्यस्य संकल्प बीज. त्या दिवशी शिवनेरीवर बालक नव्हे, भविष्याचा इतिहास जन्माला आला. पण प्रत्येक प्रभात येण्याआधी रात्र अधिक गहिरी होते. फाल्गुनाची ती रात्र येण्याआधी दख्खनची भूमी अस्वस्थ होती. मुघलांची सत्ता वाढत होती. आदिलशाही आणि निजामशाही यांच्यात सत्ता संघर्ष धगधगत होता. रयतेवर अन्याय होत होता. गावं जळत होती, मंदिरं उद्ध्वस्त होत होती आणि स्वाभिमान पायदळी तुडवला जात होता. आणि त्या साऱ्या अराजकात एका मातृहृदयात जळत होती एकच ज्वाला, स्वराज्य. जिजाऊंना ठाऊक होतं, हा काळ बदलायला हवा. पण बदल घडवण्यासाठी लागतो एक ध्येयवादी जन्म. आणि मग फाल्गुन कृष्ण तृतीया शके 1551. वादळाच्या त्या रात्री शिवनेरीच्या कुशीत दुर्ग दुमदुमला. वारा स्तब्ध झाला. काळालाही जणू थांबावं लागलं. आणि त्या पावन क्षणी जन्म झाला एका तेजोमय बालकाचा. तो केवळ पुत्र नव्हता, तो होता स्वराज्याचा संकल्प. त्या दिवशी शिवनेरीवर बालक नव्हे, भविष्याचा इतिहास जन्माला आला.